नमस्कार मंडळी, मी अंकिता. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी मस्त अशी आंघोळ झाली आहे छानशी. पण आज आमची सकाळ म्हणजे पहाटेच झालेली आहे. आम्ही पहाटेपासून जागेच आहोत कारण डोलूला जरा बरं वाटत नाही आहे, त्यामुळे मग पहाटेपासून आमचं जागरण चालू आहे. आता तिला दवाखान्यात घेऊन जाते सगळं आवरलं की, आणि मग नंतर फटाफट आवरलं. डोलूला घेऊन गेले दवाखान्यात. तर तिथे तर एवढी गर्दी होती की बस. आम्ही 12 वाजता गेलेलो तर आम्हाला घरी यायला 2:30 वाजले होते. आणि एवढी गरमी, एवढं ऊन, आणि त्यात असं बसायचं. मुलं पण खूप कंटाळतात. आणि हे बघा, डोलूचं तोंड एकदम सुकलं होतं. घरी आल्यानंतर तिला जेव घातलं आणि गोळ्या औषध देऊन पहिलं झोपवलं, कारण तिचा आराम होणं खरंच गरजेचं होतं. ती खूपच सुकून गेली होती. मग नंतर म्हटलं आता ती झोपली आहे तर आपण अर्धं राहिलेलं कपाट आवरायला घेऊया. डोलूच्या बाबाचं साईडचं कपाट आवरायचं बाकी होतं. मग म्हटलं ठीक आहे, आवरून घेऊया. पण आवरायला बसले, कपडेच आवरून झाले, इस्त्री करायला घेतली, त्यात लगेच आमची मैना उठली. पण ती उठल्यानंतर खूप फ्रेश वाटत होती, त्यामुळे जरा बरं वाटलं की तिला थोडाफार फरक पडला. काय करते डोलो? असं का तोंड करते का? हा, नको नको, माझे नेल्स छान आहे. माझे नेल्स काढायची गरज नाही, छोटे छोटे माझे. इकडे हो, इथं इस्त्री ना नाही, चटका बसल. खाली बस तू. हे काय ग, हे काय? दाखव दाखव सर्वांना काय काय त्याच्यात. याच्यात सांग ना काय 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 असतं त्याच्यामध्ये. दाखव किती आहे, दाखव. कोणी कोणी दिले ग तुला पैसे? आईज मध्ये. हा, आईज आहे का गल्ल्याला? कसा? थांबा, थांब एक मिनिट. कसा? असा डोळा करून बघायचं का? अच्छा, किती पैसे आहे त्याच्यामध्ये? किती? एवढे? गाल दुखतोय का आता? आता छान. हा, कसं ग? बरं वाटतंय तुला आता? हा, बरं वाटतंय? अच्छा, मग आराम नाही करायचा ना आता? तर मस्ती करायची ना लगेच? काय चाललंय? कोणी कोणी दिले ग तुला पैसे याच्यात टाकण्यासाठी? बाबाने दिले, तू दिले, खालच्या मामाने दिले. कोणी? खालच्या मामाने दिले. कोण खालचे मामा? ते नाही का, सिद्धू मामा. त्यांनी कधी पैसे दिले? दिले होते. बरं ठीक आहे, मागे सरक, मागे सरक. अरे हे काय चालू आहे? डान्स आहे का हा? कोणता डान्स आहे ग? गाणं म्हण ना. कोणता डान्स आहे? आता थांबा, मी तुझे नेल्स पटापट काढून घेते. नको. संध्याकाळी मस्त बॉईल एग खात होती डोलो, कारण तिला भूक लागली होती. आणि मग स्वयंपाक व्हायला वेळ होता, तो तिला एग बॉईल करून दिले आणि मस्त तिला आवडतात, मग तिने ते खाल्ले. त्यानंतर मग आम्ही पण जेवायला बसलो. मस्त असा अंडा राईस बनवला होता आणि भरपूर काकडी. आम्हाला दोघींना पण काकडी खूप आवडते जेवणात, डोलोच्या बाबाला पण. सो मग डोलो मस्त एन्जॉय करत करत खात होती. डोलोला तर खूप मस्त वाटलं जेवण. चला तर मस्त आता आमचं जेवण झालंय. डोलोने पण मस्त पेटू भरून जेवण केलंय, हा ना बेटा? पेटू भरला? हा, बरं वाटतं ना तुला आता? तर काय नाही, आता आज दिवसभर तर तुम्ही बघितलंच की डोलोची तब्येत बरी नाहीये ना. आता मी पूर्ण तिच्याकडेच लक्ष देते, म्हणजे माझंच मन लागत नाही दुसरं काही करायला, कारण तिचं असं सुकलेलं तोंड बघितलं की बरं नाही वाटत. आणि आता ती छान जेवली आहे, मस्त तिला औषधं वगैरे देते आणि मस्त झोपी लावते, छान तेल मालिश करते. तेल मालिशचं रुटीन तर आमचं रोजचंच आहे. तिला रोज तेल मालिश शिवाय झोपच येत नाही ना डोलो? बरं वाटतं ना तुला? थोडासा नॉर्मल ताप आहे, पण मग ठीक आहे, गोळ्या औषधं वगैरे आहे डॉक्टरनी दिलेले, ते देऊ, हो ना? मग बरं वाटेल ना? बरं नाही वाटत. हो, आता बरं वाटेल ना. उद्या मस्त औषध घेऊन झोपा, ठीक आहे? आणि आता तर ऐन दिवाळीचे दिवस आहे, म्हणजे आता सगळं साफसफाई वगैरे गोष्टी सुरू करायच्या होत्या मला. गावाकडचं आवरून आलोय बऱ्यापैकी, थोडंफार आहे पण मग ते गेल्यावर आवरूया. आणि आता इकडचं आवरायचं होतं, कलर वगैरे सगळं द्यायचं होतं, पण मग आता ही आजारी झाली आहे तर बघू, 1-2 दिवसानंतर मी इथलं सुरू करेल आवरायला, कारण हिला पूर्ण बरं वाटल्याशिवाय अजिबात आवरू वाटणार नाही आणि तिची पण चिडचिड होईल. त्यामुळे मग बघू, आता सगळं काही हिचं बरं झाल्याशिवाय काहीच आवरता येणार नाही.
आणि इतकं कसं तरी वाटतंय ना की दिवाळीच्या याच्यातच ती अशी आजारी झाली आहे. पण काही नाही, ठीक आहे, होत असतं त्या गोष्टी, आपण काही करू नाही शकत. आणि शेवटी व्हायरल इन्फेक्शन हे तर कधी होईल आणि कुणाला होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मग ठीक आहे, आता हळूहळू तिला बरं वाटेल. 1-2 दिवसात डॉक्टर बोलले की फरक पडेल आणि मग पुन्हा एकदा चेकअप करून घेऊया. आणि मग बाकी काही नाही, आज इतकंच. आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढं. आता मी हिला झोपवते. बाय.